असून त्याचा वापर गरजेपुरता व काटकसरीने करेन। मी पाण्याचा अपव्यय व गैरवापर करणार नाही। नैसर्गिक प्रवाह, जलाशय, कालवे व पाणी पुरवठ्याच्या पायाभूत सुविधांचे मी रक्षण करेन। पाण्याविषयीचे कायदे व नियमांचे काटेकोरपणे पालन करीन। पाण्याचे संवर्धन व जतन करण्याचा मी प्रयत्न करेन। वडीगोद्री येथे श्री गुरुदेव विद्या मंदिर शाळेमध्ये जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत जल व्यवस्थापन कृती पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन। वडीगोद्री येथे जल व्यवस्थापन कृती पंधरवडा हा कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून गावचे सरपंच पंढरीनाथ खटके आणि उपविभागीय अभियंता पाटबंधारे विभाग मंजुषा राठोड मॅडम, कार्यक्रमाचे अध्यक्ष माळी सर हे होते। या कार्यक्रमामध्ये पाण्याचे महत्त्व आणि येणाऱ्या काळामध्ये पाण्याला किती महत्त्व आहे, तसेच पाण्याचा वापर जपून करावा, त्याचप्रमाणे पाणी अडवा, पाणी जिरवा, वृक्ष लागवड ही या ठिकाणी या कार्यक्रमात सांगण्यात आले। तसेच कार्यक्रमामध्ये जलप्रतिज्ञाही घेण्यात आली। जालना येथील पथकाने सुंदर अशी पथनाट्य सादर करून विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व, पाणी कसे काटकसरीने वापरायचे पथनाट्याच्या माध्यमातून सादर केले। तसेच शेतकऱ्यांनी कमी पाण्यामध्ये कसे उत्पादन घ्यावे हे देखील पथनाट्याच्या माध्यमातून दाखवण्यात आले। कार्यक्रमासाठी शाळेच्या पर्यवेक्षिका दांडगे मॅडम, मुंडे सर, गावडे सर, प्राध्यापक अंगद खांडेभराड सर, अत्राम सर, ठाकूर सर, खिल्लारे सर, साळुंके मॅडम, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित, तसेच पाटबंधारे विभागाचे मुकेश खैरे, भांदा शिरसाट हे देखील कार्यक्रमासाठी उपस्थित होते। उपविभागीय कार्यरत असून आमच्या जलसंपदा विभागातर्फे जलव्यवस्थापन कृती पंधरवडा हा कार्यक्रम 15 दिवसाचा राबवला जातो। त्याच्यामध्ये विविध कार्यक्रम म्हणजे विविध ॲक्टिव्हिटीज आम्हाला अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। त्या अनुषंगाने आज हा जलजागृतीनिमित्त आम्ही गुरुदेव विद्या मंदिर इथे आज सकाळी 9:30ला कार्यक्रम विद्यार्थ्यांसोबत आणि शाळेचे मुख्याध्यापक माळी सर यांनी आम्हाला जागा उपलब्ध करून दिली आणि विद्यार्थी उपलब्ध करून दिले। त्यानिमित्ताने मुलं हे संस्कारक्षम असतात आणि त्यांच्यावर संस्कार झालेले, त्यानिमित्ताने आम्ही हे लोकेशन निवडलं आणि आज इथे छान प्रकारे जलजागृती झाली आणि जलप्रतिज्ञा पण घेण्यात आली आणि छान प्रकारे हा संपन्न झाला कार्यक्रम। कार्यक्रमामागचा उद्देश काय आहे? कार्यक्रमाचा उद्देश हाच आहे की जलजागृतीसाठी पाणी अडवा, पाणी जिरवा, झाडे लावा, पाण्याची बचत कशी करायची, शेतकऱ्यांनी पाणी कसं काटकसरीने वापरायचं आहे, पाणीपट्टी भरायची आहे, यासाठी प्रबोधन करण्यात आलं। आपली वसुंधरा कशी जगवायची आहे, पृथ्वीला कसं आपण हिरवगार ठेवलं पाहिजे, जेणेकरून भविष्यातील पिढीला आपण पाण्याचं महत्त्व कळवून देतो आहोत ह्या माध्यमाद्वारे। आज जे पाण्याची दुर्भिक्ष आपल्याला फेस करावं लागतं आहे, पाण्याची जी अडचण आहे आणि त्याच्यावर मात करण्यासाठी ह्या जलजागृतीतूनच हा कार्यक्रम साकार होऊ शकतो। सगळ्यांचं प्रबोधन ह्याच्यातून होऊ शकतं, हे एक चांगलं माध्यम आहे, त्याच्यातून आम्ही विभागातर्फे राबवलेला आहे हा कार्यक्रम। सुमित तौर माझं नाव। अशा 2 टीम सध्या, ही एक टीम आणि अजून एक टीम जालना जिल्ह्यातले तालुका बाजाराची गावं त्या ठिकाणी जाऊन हे पथनाट्य सादर करत आहे, ज्यामध्ये व्यवस्थापन, सिंचन, शेतकऱ्याने शेतीला पाणी कसं पूरकपणे वापरावं यासाठी समष्टीसाठीचा हा सगळा प्रयत्न करतोय। जर येत्या काळात थोडा जरी फायदा झाला तर आम्ही म्हणू की आमचं हे 10 दिवसांचं 8 दिवसांचं काम आणि खूप छान रिस्पॉन्स आहे। सर्व जे पदाधिकारी आहेत पाटबंधारे विभागाचे त्यांचे खूप छान मॅनेजमेंट आणि सहकार्य आम्हाला मिळत आहे आणि गावातून सुद्धा छान रिस्पॉन्स आहे। ते सगळ्यांसाठी खूप खूप धन्यवाद। आतापर्यंत किती कार्यक्रम केले तुम्ही? आत्तापर्यंत आपण 24 ते 25 ठिकाणी कार्यक्रम केलेत आणि एका कार्यक्रमाला जवळपास 150, 200, 300 अशी लोक आहेत। सो जवळपास आपण नाही म्हणता एक 2,500 ते 3,000 लोकांपर्यंत आत्तापर्यंत पोहोचलो आहोत। सोशल मीडियाच्या तुमच्या माध्यमातून अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल। थँक्यू।